श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 27 मे 2026 वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत कमला एकादशी. सध्या ज्येष्ठ अधिक मास सुरू आहे आणि या अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला कमला एकादशी असे म्हणतात. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. पण अधिक महिन्यात येणारी ही कमला एकादशी 3 वर्षातून एकदा येते आणि म्हणून या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. जो व्यक्ती या कमला एकादशीचे व्रत करतो त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. या एकादशीला पुरुषोत्तमी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीचा प्रारंभ 26 मे रोजी सकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 27 मे रोजी सकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी समाप्त होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार ही कमला एकादशी 27 मे रोजी म्हणजेच उद्या बुधवारी असणार आहे. हे व्रत सुद्धा आपल्याला उद्या बुधवारीच करायचं आहे. आणि या एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ 28 मे 2026 रोजी सकाळी 5 वाजून 25 मिनिटांपासून ते 7 वाजून 56 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला हे व्रत किंवा हा जो उपवास आहे एकादशीचा तर तो सोडायचा आहे. अधिक महिन्यात येणारी एकादशी ही 3 वर्षांनी येते. त्यामुळे या महिन्यातील एकादशीचे व्रत अत्यंत दुर्मिळ व हजारो पटीने अधिक फळ देणारे मानले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे पूर्वजांच्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो आणि भक्तांना विष्णू लोकात स्थान मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे व्रत इतके प्रभावी आहे की जो व्यक्ती मनोभावे हे व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करतो त्याला समाजात कीर्ती, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य आणि संतती सुख प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा केल्याने घरात धनधान्याची कमतरता ही भासत नाही. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या बुधवार कमला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू. घरात चहूबाजूने पैसा येईल. धन, संपत्ती, पैसा, सुख भरभरून मिळेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी वास करेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहेत? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या 27 मे रोजी कमला एकादशीला करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सकाळी 9:30च्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी तुम्ही 5:30 वाजल्यानंतरनं हा उपाय करू शकता. कारण ही जी सकाळची आणि संध्याकाळची वेळ असते तर ती वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. या पवित्र महिन्यातील पहिली एकादशी ही सुख, समृद्धी आणि संपत्ती प्राप्तीसाठी खूप खास मानली गेली आहे आणि म्हणून या एकादशीला व्रतासोबतच तुळशीची पूजा करणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणून या दिवशी प्रत्येक जण तुळशीची विधिवत पूजा करत असतो
आणि बघा, ज्या घरामध्ये एकादशीचं व्रत केलं जातं, त्या घरामध्ये तुळशीची पूजा झालीच पाहिजे. कारण त्याशिवाय या व्रताचं फळ जे आहे, तर ते आपल्याला मिळत नाही. या कमला एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी ही टिकून राहते. तसेच साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती धनवर्षाव करते. आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नाही, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नसेल, किंवा तुमचा एखादा छोटा-मोठा उद्योग व्यवसाय आहे, तो व्यवस्थित चालत नसेल, किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे. मग हे कर्ज घराचं असेल, जमिनीचं असेल किंवा गाडीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल, तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते. घरामध्ये आपल्या धन, संपत्ती, पैसा हा कधीही कमी पडत नाही. जेव्हा आपण या कमला एकादशीला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील कष्ट जे आहे, तर ते दूर होतात. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते. तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळत असते. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जी काही दुःख आहे, जी काही संकट आहे, तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या कमला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल, तर त्यावरती हळदीयुक्त तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं, तुळशीपत्र अर्पण करायचं आहेत. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल, विठ्ठलाची असेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल, तर तिथे तुम्हाला पिवळी फुलं, तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आपल्या देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर हा उपाय तुम्ही जेवढ्या सकाळी तुम्हाला करता येईल, अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत तुम्ही करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यावेळी जर नाही शक्य झाला, तर तुम्ही संध्याकाळी करू शकता. तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. तुळस जी आहे, तर ती विष्णुप्रिय आहे. म्हणून तुळशीला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हणतात. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. दुहेरी लांब कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे. हा दिवा तुळशीपाशी लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि साक्षात माता लक्ष्मीचा घरात कायमचा वास राहतो. लक्ष्मीच्या कृपेने घरातील दरिद्रता, गरिबी ही दूर होते. आणि जेव्हा तुम्ही तुळशीपाशी हा दिवा लावणार आहे, तेव्हा दिवा लावताना त्या दिव्याखाली थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. शास्त्रानुसार अक्षदा, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात आणि या उपायामुळे घरातील आर्थिक अडथळे दूर होऊन उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. प्रगतीचे मार्ग हे खुले होतात. म्हणून दिव्याखाली थोडेसे तांदूळ हे तुम्हाला ठेवायचे आहेत. यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, एक धागा घ्यायचा आहे, पांढरा सुती धागा घ्यायचा आहे आणि त्याला थोडीशी हळद लावून तो लाल पिवळा करायचा आहे. यानंतर तुम्हाला एक कवडी घ्यायची आहे. कवडी तुमच्याकडे पिवळ्या रंगाची असेल, तर तशीच घ्या. पांढऱ्या रंगाची असेल, तर हळदीमध्ये पिवळी करून घ्यायची आहे. यानंतर हळद, कुंकू, ती कवडी आणि हा धागा घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुळशीला हळद-कुंकू लावायचं आहे आणि यानंतर हा धागा तुळशीपाशी तुम्हाला फांदीला अडकून द्यायचा आहे आणि ही जी कवडी आहे, तर ही आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. आयुष्यात जी काही संकटं सुरू आहेत, तर ती दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर ही कवडी तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायची आहेत. यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय
या मंत्राचा जप करावा किंवा महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी या मंत्राचा उच्चार करावा. यामुळे मनातील प्रत्येक इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होते असं म्हटलं जातं. आता ही सगळी तुमची पूजा करून झाल्यानंतर कपडावरती तुळशीच्या मातीचा एक टिळा सुद्धा लावायचा आहे. एकादशीच्या दिवशी पूजा संपन्न झाल्यानंतरनं तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती घेऊन ती आपल्या कपडावरती आणि गळ्यावर लावावी. असं केल्याने आपल्या कुंडलीतील ग्रहांचे दोष शांत होतात, बुद्धी तीक्ष्ण होते आणि समाजात आपल्याला मान सन्मान मिळत असतो. घरातील मुलं हट्टीपणा करत असेल, मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल, तर मुलांना सुद्धा या तुळशीच्या मातीचा एक टिळक तुम्ही दररोज लावत चला. बघा मुलांमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगले सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील. आणि जेव्हा आपण या एकादशीला तुळशीला पिवळ्या रंगाचा धागा अर्पण करतो, तेव्हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. कारण विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. आणि जेव्हा आपण हा उपाय करतो, तेव्हा हा उपाय केल्याने व्यापार, नोकरीतील मंदी दूर होऊन धनलाभाचे प्रबळ योग बनत असतात. आपली सर्व अडलेली कामे ही देखील पूर्ण होतात. आता या दिवशी तुळशीची पूजा करताना तुम्हाला काही नियम हे आवर्जून पाळायचे आहेत. एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण केलं जात नाही. या दिवशी तुळस आपल्या हरीसाठी म्हणजेच विष्णूसाठी व्रत करत असते. तिच्या व्रतामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आपल्याला तुळशीला या दिवशी जल अर्पण करायचं नसतं, कारण ती निर्जला व्रत करत असते. एवढंच नाही तर या दिवशी तुळशीची पानं ही सुद्धा तोडू नये. जर या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण केलं किंवा तुळशीची पानं तोडली तर यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकते. तिच्या व्रतामध्ये अडथळा येऊ शकतो, म्हणून या 2 चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही. जरी या दिवशी तुम्हाला पूजेसाठी तुळशी पत्र लागणार असतील, तर तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत. म्हणजे आजच तोडून ठेवा. संध्याकाळ होण्या अगोदर तोडून ठेवायचे आहेत. ते शक्य नाही झालं, लक्षात नाही राहिलं, तर तुळशीपाशी जी खाली गळून पडलेली पानं असतात, तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीला ह्या ज्या काही वस्तू मी सांगितल्या, तर त्या अर्पण करायच्या आहेत. अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. हा उपाय जर तुम्ही केला, तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत, जी काही संकट आहेत, जी काही दुःख आहेत, तर ते दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील. त्याचबरोबर या दिवशी गोसेवेला सुद्धा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. खरं तर अधिक महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी गोसेवा करावी, गायीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. परंतु प्रत्येक दिवशी ते आपल्याला शक्य होत नाही, म्हणून या अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या दिवशी तुळशीला गूळ खाऊ घालावा. अगदी थोडासा एक गुळाचा खडा घ्यायचा आहे छोटासा आणि तो गाईला खाऊ घालायचा आहे. छान गाईला हळद-कुंकू लावायचं आहे. गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे आणि गाईची पूजा करून आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. या दिवशी आपण गायीची पूजा केली तर आपला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आणि या गोसेवेने आपल्या घरातील 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होतो. आपल्या घरात सुखशांती येऊ लागते. म्हणून तुमच्या घरी गाय असेल, या दिवशी तुम्हाला शक्य असेल, तर आवर्जून तुम्हाला गोसेवा जी आहे तर ती करायची आहे. फार जास्त काही करायचं नाही. फक्त गाईला हळद-कुंकू लावून एक गुळाचा खडा खाऊ घाला. नक्कीच तुम्हाला या संपूर्ण दिवसाचं शुभ फळ जे आहे, तर ते प्राप्त होईल. त्याचबरोबर या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला होईल तेवढं दान करा. शक्यतो पिवळ्या वस्तूंचे दान या दिवशी केले जाते. ज्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाची केळी घ्या, एखाद्या मंदिरामध्ये जाऊन ती प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकता. या दानाचा सुद्धा तुम्हाला अनंत पटीने फळ मिळत असतं. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही व्रत करत असेल तर अतिशय उत्तम. परंतु तुम्ही व्रत करत नसेल, तर या दिवशी तुम्हाला चुकूनही भाताचं सेवन करायचं नाही. म्हणजे तांदूळ खायचा नाही. त्या व्यतिरिक्त कांदा, लसूण, मद्यपान किंवा मांसाहार करू नका. सात्विक अन्न ग्रहण करा. तरी सुद्धा तुम्हाला या एकादशीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होते. कारण एकादशीच्या दिवशी भात हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो.
तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.